एका शिक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहाय्यानं सापळा रचून दुसऱ्या शिक्षकाला जेलची हवा खायला लावल्याने पवित्र शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे। खालापूर तालुक्यातील 3 शिक्षक आणि तक्रारदार शिक्षक अशा चौघांनी जून आणि जुलै या महिन्याचे वेतन अदा होण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्या आदेश निघण्याबाबत लोकसेवक अमित पंड्या यांना विनंती केली होती। मात्र त्यांनी हे काम त्वरित करून देण्यासाठी 40,000 रुपयांची लाचेची मागणी 4 सप्टेंबरला केली होती। अमित पंड्या वय 47 वर्ष हे लाचखोर अधिकारी पनवेल तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। सध्या शालार्थ समन्वयक असून त्यांची नेमणूक जिल्हा परिषद रायगड येथे आहे। 4 सप्टेंबर रोजी पनवेल एसटी स्टँड येथे लाचेची रक्कम देण्याचं ठरलं होतं। मात्र सापळा रचल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही, त्यामुळे तो सापळा रद्द करण्यात आला होता। 18 सप्टेंबर रोजी त्यांनी पुन्हा खालापूर फाटा येथे लाच घेण्याचं कबूल केलं। यावेळी लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीमने अमित पंड्या यांना 40,000ची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडलं। विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेल्या लोकसेवक अमित राजेश पंड्या हे उपशिक्षक असून ते गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात काम करत आहेत। अमित पंड्या यांना नियुक्त जागेवर त्वरित हजर करण्याची सूचना कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 3 महिन्यांपूर्वी प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांना केली होती। मात्र त्यांनी सूचनेकडे दुर्लक्ष केलं होतं। अमित पंड्या यांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीवर कोणाचा वरदहस्त होता याचीही चौकशी करणं गरजेचं आहे। या प्रकरणात कार्यालय प्रमुख म्हणून प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि इतर अधिकारी कर्मचारी यांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिक्षकांनी मिळून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड केल्याने अशा प्रकारचे किती गुन्हेगार लपून बसले आहेत याचा छडा शिक्षण अधिकारी लावणार आहेत का? अनेक शिक्षक दररोज तालुका शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात दिवस बसलेले पाहायला मिळतात। ते तिथे नेमके काय करत असतात असे प्रश्न आता पडू लागलेत। वादळवारा लाईव्हसाठी अर्जुन कदम यांच्यासह अमोल कुमार जैन, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।